मनापासून मी अभिनंदन करेल आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खास करून खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी आम्हाला स्पष्ट बहुमत असताना, शिवसेनेला स्पष्ट बहुमत असताना मैत्री धर्म पाळला आणि भाजपला सोबत घेऊन उपमहापौर पदाची संधी दिली, त्याबद्दल मी खास करून आमच्या दोन्ही नेत्यांचे आभार मानेल. कारण आम्ही ही निवडणूक जी आहे ती महायुतीमध्ये लढलो होतो, पण तरीही बहुमत मिळाल्यानंतर असं वाटत होतं की शिवसेनेचीच एक कलमी सत्ता इथं बसेल, महापौर उपमहापौर सर्व शिवसेने बसतील, पण युतीचा धर्म आम्ही पाळला आणि आज भाजप देखील आमच्या सोबत आहे. मी खऱ्या अर्थाने आता जसं उमेश बोरगावकरांनी सांगितलं की अनेक जण महापूरच्या रेसमध्ये होते, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्ही कुठल्या रेसमध्ये होते हे देखील आम्हाला माहिती आहे, पाळावा लागला, पाळला नाही. त्याच्यामुळे मी या निमित्ताने एवढंच सांगेन की कट चुके हैं पता नहीं कहाँ गिरेंगे, कट चुके हैं पता नहीं कहाँ गिरेंगे, हम पतंगों का कोई स्थायी ठिकाणा नहीं होता. त्याच्यामुळे 2.5 वर्षानंतर पुन्हा एकदा संधी आहे, पण अनेक जण इथे महापूरच्या शर्यतीत होते, राहुल दामले पण त्यातील एकच आहेत. भले आता दुधाची ताण ताकावर भागावी लागत असेल, पण तरी पण मला असं वाटतं की थविल मॅडम नवीन आहेत आणि त्यांना याच्या अगोदर पण उपमहापौर पदावर त्यांनी काम केलेलं आहे. राहुल दामले बदलतो ते अगोदरही उपमहापौर होते आणि निश्चितपणे नवीन महापौर असल्यामुळे प्रशासन आणि शासन समजवण्यासाठी निश्चितपणे राहुल दामलेंची महापौर मॅडमला मदत नक्कीच होईल. अनेक जण इथे आता उपस्थित आहेत, अनेक जण बोलले की महापौर कोण होणार याची सगळ्यांनाच चिंता लागली होती. अतिशय निरागस आणि सगळं मिळाल्यानंतर जो चेहरा असतो तो माझे मित्र निलेश शिंदेचा पण होता. निलेश शिंदेचा आहे तसा चेहरा, ते देखील महापूरच्या रेसमध्ये होते. दीपेश म्हात्रेंचं दुःख मी इथं बोलू शकत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर जरी हसू दिसत असलं तरी घेतो, सगळ्यांची नाव घेतो ना. ए बाबा सचिन संपून टाक. अरे 3 वाजेपर्यंत थांबायचं आपल्याला, खासदार येईपर्यंत. रमेश शुक्ले म्हात्रे आहेत जे 5 वेळा या सभागृहात आलेले आहेत. अरे हो बोलतो ना, तू थांब जरा, तुझं दुःख लपवण्यासाठी तू जे काही करतोय ते तुला सूट होत नाही. राणे साहेब आहेत, अनेक जण इथे महापूरच्या शर्यतीत होते.